नमस्कार. कसे आहे तुम्ही? बरे ना? बरेच राहा, चांगलेच राहा, व्यवस्थित मजा करा गणपतीची. हे बघा, आपल्याला बनवायची आहे मसाली पुरी. मसाली पुरी बनवण्यासाठी मी हे बघा एक वाटी फुल भरून ज्वारीचं पीठ घेतलं आणि हाफ वाटी हे गहूचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी हे बेसन पीठ घेतलं. हे बघा, हे असे हे 3 पिठं घेतले मी. आणि आता आपण हे एकजीव करून घेऊ 3 पिठं. आणि याच्यात काय करू, हे मीठ टाकून घेऊ. हे बघा, हे मीठ टाकते. 1 चमचाभर मीठ टाकलं. हे चवीनुसार मीठ टाकायचं. तुमचं पीठ किती आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाका. हे मीठ टाकून एकजीव करून घेतलं. आणि हे कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे. हे केलं आहे 2 पड्या. हे 2 पड्या तेल गरम केलं आहे. आता हे गरम तेल आपण याच्यात मोहन टाकू. हे बघा, हे मोहन टाकलं याच्यामध्ये. आता हे छान करून घेऊ. असं हे सगळ्या पिठाला लागलं पाहिजे हे तेल. असं करायचं. हे असं चुरून चुरून घ्यायचं छान. आणि हे बघा, हे असा गोळा झाला की मोहन लागलं असं समजायचं. आता हे लाल चटणी आहे आणि हे हळद आहे आणि हा हिंग आहे. हे याच्यात टाकते. 1 चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग. आणि हे आहे ना जिरं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर. हे मी बारीक करून घेतलं आहे बिना पाण्याचं मिक्सरमध्ये. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, जिरं हे इथलं असं बारीक करून घेतलं आहे. तर आता याच्यासोबत हे पण आपण असं छान एकजीव करून घेऊ. आणि याच्यात थोडंसंच पाणी टाकू आपण. कमी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. चांगलं कडक नरम चटक असं भिजवून घ्यायचं. छान असा मसाले पुऱ्या मी तुम्हाला बनवून दाखवते. अगोदर मी फक्त ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करून तुम्हाला दाखवलेल्या आहे. माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन नुसत्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या मी बनवलेल्या आहे, त्या तुम्ही पाहून घ्या. आता हे थोडंसंच पाणी टाकायचं. चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा. हे बघा, हे असं असं भिजून घेतलं छान. आणि आता याचे छान असे गोळे चढून घ्यायचे. जेवढी आपल्याला मोठी पोळी, आपल्या पोळी लाटतो ना आपण त्याच्यापेक्षा थोडं जास्त पीठ घ्यायचं. आणि हे 3 गोळे झाले. आता काय करायचं, छान असं असा गोळा करून थोडंसं पीठ लावून असं वाकडं वेगळं कसं बी लाटून घ्यायचं. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही. हे बघा, हे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. अशी पोळी लाटून घ्यायची मोठीच चांगली. आणि हे डब्याचं झाकण असं कोणतं पण घ्यायचं आणि त्यानं काय करायचं, या अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या. हे बघा,
हे बघा अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आणि हे पीठ आहे ना हे काढून घ्यायचं असं आणि हे इकडे ठेवायचं. आता तेल झालं असेल गरम तर आपण तळून घेऊ. पहिले तेल गरम झालं का पाहू. हो झालं आहे गरम. आणि ह्या अशा पुऱ्या कढई माझी लहान आहे त्याच्यामध्ये एक एकच पुरी तळल्या जाईल. अशा छान मसालेदार पुऱ्या आपण करून दाखवते मी तुम्हाला पण आवडेल. त्याच्यात मोहन टाकलं आणि छान मस्त थोडा वेळ राहू देऊ आणि मस्त पुरी लाटून घेऊ, तळून घेऊ. मस्त लालसर. बेसन पीठ टाकलं मी, ज्वारीचं पीठ टाकलं. आता ही वरची पुडी होते तोपर्यंत खालून टाकायची दुसरी. आणि पुऱ्या आहे ना किंवा आधी भांड्यामध्ये नाही काढायच्या म्हणजे त्या अशा लुईलुई होता. अशा कडक राहण्यासाठी त्या टोपल्यामध्ये काढायच्या. छान अशा खरपूस आणि चांगल्या मस्त पुऱ्या हे बघा. अशा लालसर तळून घ्यायच्या आणि मस्त खुसखुशीत लागतात त्या. हे दुसरी होते तोपर्यंत तिसरी टाकायची. नुसत्या ज्वारीच्या पिठाच्या पण मी तुम्हाला दाखवल्या होत्या मागे मसाले. हे मसाले पुरी आहे ती अशी ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या म्हणून ओळख होती तिची. हिची मसाला पुरी अशी ओळख आहे. लोणच्या सोबत खा, शेंगदाण्याच्या चटणी सोबत खा, नारळाच्या चटणी सोबत खा की पुदिना सोबत खा. अशी छान लागते मस्त. मी परवा केल्या होत्या, खूप आवडल्या म्हणून आता मी म्हटलं रेसिपीज टाकून देऊ आपण यांची. हे बघा ही आता होत आली म्हणून हे टाकते मी. हे बघा अशा छान या पुऱ्या तयार झालेल्या आहे मस्त. कुठे नेण्यासाठी कधी तुम्ही कुठे प्रवासात जात असाल त्याच्यासाठी, नाहीतर मग घरीच नाश्त्यासाठी मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हे बघा हे बघ कसे टम्म फुगले आहे बघा. शेवटची ती छान असं त्याच्याबरोबर निंबूचं लोणचं. आणि अशा प्रकारे आपण हे बघा आता आपण गॅस बंद करून देऊ. पुरी राहिली अशा प्रकारे खूपच छान लागतं या. अशा खुसखुशीत नरम येतात.
कारण तिच्यात ज्वारीचं पीठ असते, बेसन पीठ असते आणि त्याला चिटकी येण्यासाठी ते गहूचं पीठ टाकतो आपण, थोडंसंच टाकायचं आणि अशा छान मस्त खुसखुशीत पुऱ्या तयार होतात. हे बघा, गॅस मी बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या ज्वारी, गहू आणि बेसन पिठाच्या पुऱ्या, मसाली पुऱ्या तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहे. या खूपच छान झाल्या आहे. या प्रवासामध्ये न्या, पोरांच्या डब्यामध्ये द्या किंवा रात्रीचं जेवण करा यांच्यासोबत, याने त्रास बी होणार नाही आणि ह्या खूपच चांगल्या आहे. ह्या जर तुम्हाला आवडल्या असतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का, घंटीचं बटन जरूर दाबा.